ठिकाणी वाघाची संख्या वाढली तर ही प्रचंड वाढली, हत्तीची संख्या वाढली. महाराष्ट्र ही सुपीक जमीन आहे वन्य प्राण्यांची, कारण पूर्वी वाघाला 1-2 छावे बछडे होत होते, आता 5-5, 4-4 व्हायला लागले. मला चांगलं आहे, पण मंत्री महोदय ठाण्याच्या वाघाचा बंदोबस्त करायची गोष्टी करतात, पण महाराष्ट्रातील वाघ बंदोबस्त करण्यासाठी का मागे पडलेत, का कमी पडलेत? त्यामुळं आपण या प्रश्नाच्या निमित्तानं मी काल जो प्रश्न वेळेवर उपस्थित केला, तुम्ही विदर्भाला पूर्वी जो निधी मिळत होता तो निधी आता आम्हाला मिळत नाही, म्हणून आपल्याला पुनश्च या प्रश्नाच्या निमित्तानं जे वाघ बिबटे गावात येत आहेत, चारही बाजूनं तीनही बाजूनं जंगल वेढलं आहे, आणि मी तुम्हाला सांगतो गावात कुत्रे एक दिसत नाहीत, सगळे कुत्रे उचलून नेलेले. जेवढी कुत्री आहेत एकही शिल्लक ठेवला नाही गावात. आमच्या मतदारसंघात जे गावाला जंगलाला लागून आहेत गावं पूर्ण साफ करून टाकले. बकऱ्या उचलून घेऊन चालले, बिबट्या घेऊन जातो गोट्यात येऊन. म्हणून आम्हाला गावाच्या बाजूनं बार्बेट वायरचं कंपाऊंड करायसाठी निधी उपलब्ध करून देणार का, जेणेकरून शेतीचं आणि प्राण्यांचं, पाळीव प्राण्यांचं संरक्षण होईल, यासाठी निधी देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विजयजी वडट्टीवार यांनी काल सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. या 26-27च्या आर्थिक या वर्षामध्ये विदर्भाकरता, म्हणजे जंगलच विदर्भामध्ये 60% जंगल विदर्भामध्ये, आणि मेजॉरिटी वाघ हे चंद्रपूरमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निधी दिला जाईल, आणि भविष्य कालामध्ये मी काल नमूद केलं आणि आज पण नमूद केलेलं आहे की व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र सफारी प्रत्येक विदर्भाच्या जिल्ह्यात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि खानदेश यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी, त्याच्याकरता केंद्रीय वन विभागाची परवानगी घेऊन तशा प्रकारची तरतूद केली जाईल, म्हणजे भविष्य काळामध्ये बिबट्यांचा त्रास होणार नाही. चला, प्रश्न साहित्य पण दिलं जाईल. प्रश्न क्रमांक दिले जाईल. सगळं विषयांतर चाललंय, क्रमांक तुम्ही 5. प्रश्न घेत नाहीत.